नमस्कार मित्रांनो, या बँकेत खाते असल्यास तुम्हाला 10,000 रुपये आता दंड होणार आहे। आज आपण पाहणार आहोत की रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI बँकेने 2025 साठी काय नवीन नियम लागू केलेले आहेत आणि त्या नियमाचे सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतात। ह्या नवीन निर्णयामुळे आपल्याला 10,000 रुपये दंड होऊ शकतो, पण ते कशामुळे होईल ते तुम्हाला मी समजून या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहोत। जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँकेत खाते ठेवले असाल तर या नियमाचा थेट परिणाम होऊ शकतो। चला तर मग आज आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। RBI ने 2025 साठी लागू केलेले नवीन नियम बघा। आता भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 साठी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत। या नियमाचा मुख्य उद्देश बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणणे आणि आर्थिक प्रणालीला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे आहे। प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्याच्या व्यवहारावर अधिक लक्ष ठेवले जाणार आहे। यामुळे आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना केली जात आहेत। बँक खात्यात 10,000 रुपये दंड होण्याची शक्यता आता जास्त आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँक खात्यात खाते ठेवला असाल आणि त्यामध्ये अनियमित किंवा संशयास्पद व्यवहार आढळले तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो। बँक खात्यामध्ये होणारे आर्थिक व्यवहार आता अधिक सावधपणे तपासले जातील। जर बँक खातेधारकांच्या खात्यामध्ये खोटी किंवा अवैध गत्यंतर मिळाली तर त्यांच्यावर दंड आकारला जाऊ शकतो। त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँक खात्यामध्ये होणारे प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक तपासावे। RBIच्या नवीन नियमाचा मुख्य उद्देश काय आहे? RBIच्या नवीन नियमाचा मुख्य उद्देश म्हणजे बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणणे आणि बँकिंग सुरक्षा अधिक मजबूत करणे असा आहे। यामुळे फसवणूक आणि अनधिकृत आर्थिक व्यवहार रोखला जाऊ शकतील। नवीन नियमामुळे बँकिंग क्षेत्रात झालेल्या संशयास्पद व्यवहाराची माहिती लगेच काढली जाईल आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाईल। मित्रांनो, म्हणजे त्यांच्यावर लगेच 10,000 रुपये दंड लागू केला जाणार आहे। एकापेक्षा जास्त बँकेत जर तुमचे खाते असेल तर त्यासाठी बघा नियम काय आहे। आजकाल अनेक लोक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एकापेक्षा जास्त बँक खाती उघडतात, परंतु काही लोक बँक खात्याचा गैरवापर करून संशयास्पद आणि आर्थिक गैरव्यवहार करत आहेत। अशा परिस्थितीत RBI ने विशेष नियम लागू केले आहेत, ज्यामुळे 2 किंवा अधिक बँक खात्यामध्ये होणाऱ्या संशयास्पद व्यवहारावर त्वरित लक्ष दिले जाईल। बँकेच्या नियमाचे पालन होत आहे का हे तपासण्यासाठी RBI विशेष पद्धतीने काम करेल। संशयास्पद आणि अनियमित व्यवहारावर कठोर कारवाई का झाली व का होणार आहे? RBI ने नवीन नियम लागू केले आहेत, ज्यानुसार ज्या लोकांच्या खात्यामध्ये संशयास्पद किंवा अनियमित व्यवहार होतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल। या नियमामुळे बँकेमध्ये होणाऱ्या अनधिकृत व्यवहारावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल। बँक खात्यातील प्रत्येक व्यवहाराच्या तपासणीसाठी बँकांना अधिक जबाबदारी दिली जाईल। जर बँक खात्यात अनियमित किंवा संशयास्पद व्यवहार सापडले तर खातेदारांना दंड आकारला जाऊ शकतो। हा दंड खात्यातील व्यवहाराच्या प्रतिक्रियेवर आणि गंभीरतेवर अवलंबून असेल। यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील प्रत्येक व्यवहार तपासण्याची महत्त्वाची सूचना दिली जात आहे। यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे। 10,000 रुपये दंड का होऊ शकतो? RBIच्या नवीन नियमानुसार जर खातेधारकांनी अनियमित व्यवहार केले किंवा त्याचे आर्थिक व्यवहार संशयास्पद होते तर त्यांना 10,000 रुपये दंड लागू होईल। या दंडाची परिणामे व आकार खात्यातील गैरवर्तनावर निर्भर असतील। त्यामुळे त्यांना बँक खातेधारकांनी त्यांच्या खात्यातील प्रत्येक व्यवहार अधिक सावधानपणे तपासले पाहिजेत। RBIच्या नवीन नियमाचा लाभ बघा।
या नव्या नियमामुळे आर्थिक फसवणूक आणि अवैधिक व्यवहारांना मोठा धक्का बसणार आहे। ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यावरील प्रत्येक व्यवहारावर अधिक नियंत्रण मिळणार आहे। बँकिंग प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यामुळे आर्थिक स्थिरता कायम राहील। RBIने याआधीही काही वेळा पाहिले आहे की काही लोक दुसऱ्या व्यक्तीच्या बँकेचा गैरवापर करून संशयास्पद व्यवहार करत आहेत। यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये असुरक्षित निर्माण होऊ शकते। या नवीन नियमामुळे असुरक्षित व अनियमित व्यवहारावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल। या नियमामुळे बँक खातेधारकांच्या हक्काचे अधिक चांगले संरक्षण होईल। प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या बँक खात्यामध्ये अधिक जागरूकता मिळेल आणि त्यांच्या अधिकारांचा पालन होईल। हे नियम ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल। सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आहेत कारण बँकांना अधिक पारदर्शकता आणि योग्य तपासणी करायची शक्यता आहे। बँकांनी आपली प्रणाली अद्ययावत केली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे। बँक प्रणाली अधिक सुरक्षित होईल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नियमामुळे बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल। ग्राहकांना त्यांच्या बँकेचे आणि आर्थिक व्यवहाराचे अधिक संरक्षण मिळेल। यामुळे बँकिंग क्षेत्रावर ग्राहकांचा विश्वास वाढेल। भारतीय रिझर्व्ह बँकेने जे नवीन नियम लागू केले आहेत त्याची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे। यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा होईल आणि आर्थिक धोरण अधिक सुरक्षित होईल। तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवायला पाहिजे। RBIचे नवीन नियम लागू होण्याच्या आधी बँक खातेधारकांनी त्यांच्या बँक खात्यावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। कुठल्याही संशयास्पद किंवा अनियमित व्यवहार आढळल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधावा। यामुळे तुमच्या बँकेतील पैसे सुरक्षित राहतील। अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेने 2025 मध्ये लागू केलेले नवीन नियम बँकिंग प्रणालीला अधिक पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील। यामुळे ग्राहकांचे हित संरक्षित राहतील आणि अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल। जर तुम्ही बँक खात्यात अधिक सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगावी तर तुम्ही 10,000 रुपयेपर्यंतच्या दंडापासून वाचू शकता। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा बँकेकडे लक्ष द्यावं। जर तुम्ही बँकेच्या खात्यामध्ये लक्ष नाही दिला तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो। तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।